रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशान्वये पुणे जिल्हा महिला आघाडीच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीताताई आठवले यांच्या उपस्थितीमध्ये सौ सीनाताई छाजेड यांची पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। त्याचबरोबर पुणे शहराच्या महिला अध्यक्षपदी कालवंश लतिकाताई साठे यांची सुनबाई श्रद्धाताई साठे यांची निवड करण्यात आली। सदर बैठकीस अल्पसंख्याक महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा हलीमा शेख, उत्तर भारतीय महिला आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षा सोरूताई खुडे, तसेच आरतीताई देठे, उज्ज्वलाताई सरवगोड, नसीम भाबी मोमीन, अलकाताई दोडके, समीना शेख, रेश्मा पल्ला, सविताताई शेवाळे, राजश्री संगटे, उज्ज्वला कांबळे, साक्षी गायकवाड, माया पवार, मंगल चव्हाण, सायरा खाजी, सेल्वी थॉमस, माया थोरात, छायाताई लोंढे, छायाताई गायकवाड, मंगल कांबळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। जय भीम। माझे नाव संगीता आठवले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते खासदार रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाची पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून मी कार्यभार पाहते। रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावरती आधारित सर्व बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी रिपब्लिकन पक्षाची ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी रामदासजी आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षामध्ये समसमान सगळ्यांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून स्थान मिळावं या दृष्टिकोनातून एक विविध आघाड्यांची स्थापना केली। त्या आघाड्यांच्या माध्यमातून मग ते मातंग आघाडी असेल, मुस्लिम आघाडी असेल, महिला आघाडी असेल किंवा इतर विविध आघाड्या आहेत, या आघाड्यांच्या माध्यमातून काम करत असताना रिपब्लिकन महिला विचारधारा सक्षम व्हावं आणि महिला संघटन वाढावं या दृष्टिकोनातून आठवले साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावरती दिल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील यांना महिला संघटनासाठी त्या जिल्ह्यातील अध्यक्ष म्हणजे संपूर्ण महिला कार्यकारी निवडण्यासाठी त्यांच्याशी भेटगाठ झाली, त्यांच्या बैठका झाल्या, त्यांना पत्रव्यवहार झाले। त्याच अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाची मी पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्षपद भूषवत असताना माझं वास्तव्य पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात आहे आणि पुणे जिल्ह्यात आहे या संदर्भात पुणे जिल्ह्याची महिला कार्यकारिणी गेली 25 वर्षापासून महिला कार्यकारिणी नाही आहे। या संदर्भात पुणे जिल्हाध्यक्षांना वारंवार विचारणा करून सुद्धा ते कसलेही प्रतिसाद देत नाहीत। त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांना पत्रव्यवहार केला गेला की तुम्ही मीटिंग लावा, महिला अध्यक्ष आपल्याला निवडायचे आहे, त्या अनुषंगाने आपण मीटिंग लावा, त्या मीटिंगला मला बोलवा आणि आपण महिला कार्यकारिणी निवडूया, पण त्यांनी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही। या संदर्भात त्यांना सलग 2 पत्र झाली, वारंवार फोन झाले, पण त्यांनी अजिबात हा गोष्टीला जुमानलं नसल्यामुळे मग मला हा विषय आठवले साहेबांपर्यंत घ्यावा लागला। साहेब, पुणे जिल्ह्यामध्ये माझं वास्तव्य आहे। पश्चिम महाराष्ट्राचं महिला संघटन मजबूत करत असताना पुणे जिल्ह्यात 25 वर्षापासून महिला आघाडी नाही आहे, महिलांना काम करण्यास वाव नाही आहे। पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही महिला आघाडीचं संघटन करतोय, पण गटातटाच्या राजकारणामध्ये त्यांचं विविध पद्धतीने दिशाहीन करून गटातटाचं राजकारण केलं जातं आहे आणि म्हणून ज्यावेळेस आठवले साहेबांनी परवानगी दिली की हरकत नाही, सर्व महिलांच्या अर्ज मागून घ्या आणि तुम्ही निवड करा, अशी त्यांनी ज्यावेळेस आदेश दिली, सगळ्यांना सोबत घ्या अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिले, त्यानुसार आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल सगळ्यांना आवाहन केलं की ज्या महिलांना वाटतंय की रिपब्लिकन पक्षाचे आम्ही इतक्या वर्षापासून काम करतोय, आमचं काउंटर मिशन आहे आणि जिल्हा अध्यक्षपदासाठी आम्ही कॅपेबल आहोत, असं त्यांनी अहवालाच्या माध्यमातून आणि अर्जाच्या माध्यमातून त्यांनी आमच्याकडे अर्ज द्यावा आणि त्यांचा विचार करून मीटिंगमध्ये त्यांचे अर्ज मांडून त्यांचे सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल आणि तो निर्णय आठवले साहेबांच्या समोर ठेवून आठवले साहेबांचा जो काही आदेश असेल त्या आदेशाला संमती द्यायची असं ठरलं। त्यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व महिलांना आवाहन करण्यात आलं, सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आलं। त्यानुसार सलग 3 आठवड्यापासून आम्ही अर्ज स्वीकारतोय। त्या माध्यमातून 39 महिला इच्छुक जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांचे अर्ज आले। त्यानुसार कार्यवाही चाललेला असताना सुद्धा सूर्यकांतजी वाघमारे हे पुणे जिल्हाध्यक्ष गेल्या 25 वर्षापासून एकहाती कारभार, आघाड्या कुठल्याही असो, मुस्लिम आघाडी असेल निर्णय तेच घेतात, महिला आघाडी असेल निर्णय त्यांच्याच हातात, मातंग आघाडी असेल निर्णय त्यांच्याच हातात, मग सगळ्या आघाड्यांचं कामकाज ठपवून ते स्वतः एक व्यक्ती केंद्र करून त्यांनी सगळ्या आघाड्या अक्षरशः निष्क्रिय केलेल्या आहेत आणि रिपब्लिकन पक्षाची जी बळकटी जो व्यापकता यायला पाहिजे त्याला कुठेतरी खीळ बसवत आहेत।
फक्त नेतृत्व त्यांच्याच हातात राहावे आणि बाकीचे कुणी मग ते नाही बाकीचे कुणी वळवळ करू नये यासाठी त्यांची मर्जी राखणारे आणि त्यांच्या कंट्रोलमध्ये राहणारी माणसंच पदावरती आहेत. अन्यथा 30-40 वर्षापासून रिपब्लिकन पक्षामध्ये काउंट्रिब्युशन असणारी माणसं, त्याग असणारी माणसं आज विना पदाची भटकत आहेत किंवा पक्षामध्ये विना पदाचं काम करतायत. ही परिस्थिती आज जिल्ह्याची आहे. अशा परिस्थितीत महिला आघाडी संदर्भात ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, अतिशय उघडीट पद्धतीने ते बोलले की रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्हा जरी रिपब्लिकन पक्षात लोकशाही जरी असली तरी जिल्ह्यामध्ये माझी ठोकशाही चालते, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला उत्तर दिले. माणिकचंद छाजेड पॅन्थर रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं खूप कॉन्ट्रिब्युशन आहे. आठवले साहेबांच्या सच्चा कार्यकर्ता कालकथित आहेत ते. त्यांच्या सूनबाई शीनाताई छाजेड यांच्या सर्वानुमते ज्यावेळेस नाव समोर आलं, या संदर्भात चर्चा केल्यानंतर सर्वानुमते शीनाताई छाजेड यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्या प्रसंगी आपल्या उत्तर भारतीय महिला अध्यक्ष असतील किंवा आपल्या मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी असतील, वकील आघाडीचे पदाधिकारी असतील किंवा मातंग आघाडीचे पदाधिकारी असतील, अशा विविध आघाडीच्या महिला पदाधिकारी सगळे उपस्थित होते. तसेच आम्हाला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्राचे सचिव असतील, हरीशजी देखणे साहेब असतील, या शहरामध्ये पुरोगामी आणि लोकशाहीला मानणारे, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या विचारधारेला मानणारे जे कोणी असतील त्यांनी आम्हाला सगळ्यांनी समर्थन केलं, सगळ्यांनी उपस्थिती दाखवली आणि शीनाताई छाजेड यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याच दरम्यान पुणे शहराच्या महिला अध्यक्षा ज्यांची नियुक्ती 2 वर्षापूर्वी गटातटाच्या राजकारणामध्ये केली गेली होती, पण गटातटाच्या राजकारणामध्ये त्या व्यक्तिप्रेमाला बळी पडून फक्त एकाच व्यक्तीपर्यंत केंद्रित राहून रिपब्लिकन पक्षाचं महिला संघटन पुणे शहराला वाढवायच्या ऐवजी गटातटाच्या राजकारणामध्ये त्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्याच ठिकाणी जाऊन वारंवार फक्त व्यक्तिद्वेष पसरवण्यासाठी 2-2, 4-4 शाखा ओपन करून भांडणाचं आणि कुरघुडीचं राजकारण त्या करतात. आठवले साहेबांचे आदेश असताना सुद्धा पक्षाला बळकटी येईल अशा दृष्टिकोनातून ज्या कार्यक्रमाला ज्या विषयांवरती प्रतिक्रिया दिल्या गेल्या पाहिजे, शहरामध्ये राजकीय होणाऱ्या घडामोडी असतील, सामाजिक सांस्कृतिक ज्या घडामोडी असतील, त्या घडामोडीवरती रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली, महिला आघाडीच्या बॅनरखाली त्यांनी ॲक्टिव्हिटी दाखवायला पाहिजे. पण तसं न दाखवता ते दरवेळेस गर्दी बनून जातात. रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी पुणे शहर स्वतःच्या अस्तित्वाच्या खानाखुण्या त्यांनी जवळजवळ पुसून टाकलेत आणि त्यामुळे आम्हाला आठवण येते कालकथित कालवश लतिकाताई साठे, अतिशय जिद्दीनं, अतिशय जोमानं, अतिशय परखडपणे महिला संघटन करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्ष पुणे शहरामधलं महिला संघटन त्यांनी अतिशय बळकट केलं होतं. त्यांची आठवण झाली आणि त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली. त्यांच्या सुनबाई गेल्या त्या जेव्हापासून लतिकाताई साठे होत्या तेव्हा त्या सक्रिय झाल्या होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये आणि त्यांच्यानंतर अतिशय ताकदीने त्यांच्या सासूची भूमिका त्या बजावण्यासाठी, रिपब्लिकन पक्षाची बांधिलकी जोपासण्यासाठी, आठवले साहेबांच्या आदेशाचे अंमलबजावणी करण्यासाठी त्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे गेल्या कित्येक वर्षापासून आणि म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं त्या दावेदार आहेत. आणि काल ज्या वेळेस जिल्हा अध्यक्षपदाची घोषणा सूर्यकांतजी वाघमारे यांनी 2-3 महिला आणि काही पुरुषांना घेऊन ज्या पद्धतीने गटतटाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण करण्यासाठी एकत्र झाले, त्या द्वेषाच्या राजकारणामध्ये शशिकला वाघमारे या शहराध्यक्ष असताना आठवले साहेबांच्या आदेशाला डावलून त्या मीटिंगला जाऊन त्यांनी बंडखोर अध्यक्षांची निवडीचं जे प्रोत्साहन दिलं, आठवले साहेबांचा अवमान करून त्यांनी शिस्तभंग केला आहे. म्हणून आम्ही त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई केली. याही पूर्वी त्यांना आम्ही शिस्तभंगासाठी नोटीस दिली होती की त्यांनी ज्यावेळेस गटातटाचं द्वेषाचं राजकारण करण्यासाठी आहे त्या ठिकाणी शाखा स्थापन करून भांडणाचं आणि कुरघोडीचं राजकारण केलं, त्यांना आम्ही कार्डे दाखवा नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसचं त्यांनी उत्तरसुद्धा देणं गरजेचं वाटलं नाही, इतक्यात त्यांनी शिस्तभंग केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती काल शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचं निलंबन केलं आणि त्यांच्या जागी कालकथित कालवश लतिकाताई साठे यांची सून श्रद्धाताई साठे यांची पुणे शहर महिला अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे आणि हे आठवले साहेबांच्या आदेशानुसार झालेलं आहे. मी हलीमा शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया में गए 10 साल से काम कर रही हूँ. आज जो निवड हमने करेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय नेते रामदास आठवले साहेब के नेतृत्वाखाली में जो अध्यक्ष पद निवड करेले है कि लतिकाताई साठे इनकी बहू, उनके लिए अपन जो अध्यक्ष पद निवड करेले चांगली सक्षमीकरण है महिला के, उसके बाजू से महिला आघाड़ी खूब जोर से ताकत है और वो काम कर सकती, महाराष्ट्र भर में पुणे शहर में चल सकती. उसकी वजह से अपन जो जिले की भी जो निवड करेले छाजेड़ ताई
उनकी भी जो अध्यक्ष, जो जिला अध्यक्ष जो निवड करेले, वो भी गए कितने साल पक्ष में काम कर रही है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया में संगीता आठवले ताई के साथ में। बाबासाहेब आंबेडकर आणि माननीय रामदास आठवले साहेब, माननीय माटेकर साहेब आणि माननीय संगीताताई यांनी जे विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे, मी फक्त एवढंच सांगेल की हे विश्वासावरती मी खरं उतरून दाखवेल आणि माझ्या कुटुंबाने आजपर्यंत जे काही कार्य केले त्याच्यापेक्षा 10 पटीने मी कार्य करून संगीताताईंनी माझी निवड काल केली। मला असं वाटलं की जसं माझ्या सासूला न्याय द्यायचं काम केलं, कारण की ह्या पक्षामध्ये जवळजवळ कोणी जास्त काही सांगू शकत नाहीये मी, कारण की पक्ष हा पक्ष म्हणून चालत नाहीये, तर निसत ताटातुटी आणि सगळं वेगवेगळंच आहे, गटबाजी चाललेली आहे। आणि जसं ताईचं, जसं लतिकाताईंचं बांधिलकी जी होती ती फक्त महिलांसाठी जास्त होती। महिलांनी त्यांना फार उचलून धरलं होतं आणि महिलांनीही त्यांना फार उचलून धरलं होतं। जशी महिलांची बांधिलकी जशी त्यांनी केली त्याप्रमाणेच मीही बांधिलकी करणार आहे आणि जसे महिलांना त्यांनी वाढवलं, महिलांना जसं साथ दिला, तर मीही महिलांसंगती सतत राहील। त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचा। आठवले साहेबांचा जो आदेश आहे त्याच्यानुसारच मी वागणार आहे। मी पक्ष वाढवायचं काम करणार आहे, महिला वाढवायचं काम करणार आहे, महिला संघटनही वाढवायचं काम करणार आहे। याचेच मी सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही मला निवडून दिलं आणि मला हे पद दिल्याबद्दल तुमचा फार आणि फार धन्यवाद करते। तर संगीताताई, हलिमाताई, सोनूताई खुडे आणि आपल्या सरोगड मावशी ह्या ज्या मला खूप जीव लावतात आणि त्यांनीही खूप पहिल्यापासून श्रम केलं ह्याच्यासाठी। जर संगीताताईंनी केलं, हलिमाताईंनी केले, सगळ्यांनी केले, तसंच सगळ्यांनीही केलंय। सगळ्यांचे